महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लालपरीला नाशिक शहरातील अशोका मार्गावर अपघात झाल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली। याबाबत मिळालेली माहिती अशी की नाशिक आगारातून पुण्याकडे निघालेली एक लालपरी डिवायडर लगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली। या अपघातात बसचे चालक, वाहक आणि प्रवासी जखमी झाले। घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करत पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलिसांनी संबंधित यंत्रणा ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने उपचाराकरता तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही अशी माहिती मिळते। मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। बसचा वेग, यांत्रिक बिघाड किंवा इतर कोणतं कारण यामध्ये आहे का याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। त्यामुळे या अपघाताची माहिती आणि तपास अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।